नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि या आपल्या अनालिसिस सिरीजमधला आजचा हा 24वा पार्ट आहे. तर या पार्टमधले बघा आजचे काही क्वेश्चन आपण पाहूया. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, हाजी अली दर्गा डॅश डॅश येथे आहे. तर हाजी अली दर्गा जो आहे तो मुंबईला आहे. तर बघा, आता हा हाजी अली दर्गा जो आहे त्याचं थोडं हिस्टॉरिकल पार्ट आपण समजून घेऊया. तर हा 1431मध्ये एक श्रीमंत मुस्लिम व्यापारी होता, सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी, आणि याच्या संबंधात हा हाजी अली दर्गा आहे बघा. आणि ही जी हाजी अली दर्ग्याचं जे बांधकाम आहे ते इंडो इस्लामिक वास्तुकलेचा एक आदर्श नमुना बघा. इंडो इस्लामिक वास्तुकलेचा हा एक आदर्श नमुना आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे, मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचा मृत्यू केव्हा झाला. तर मुघल साम्राज्याचा संस्थापक होता हा बाबर, आणि ह्याचा मृत्यू कधी झालाय तर तो झालाय 1530मध्ये. आता बघा, बाबर बद्दल थोडीशी माहिती. बाबरचं नाव काय होतं? झहीरुद्दीन मोहम्मद बाबर. त्याचं नाव पण विचारलं जाऊ शकतं, म्हणून आपण अगोदरच त्याची तयारी करून घ्यायची. आणि बघा, हे बाबरचं हे पूर्ण नाव होतं. तसंच त्याचं एक आत्मचरित्र पण त्याने स्वतः लिहिलं होतं. त्याचं नाव होतं तुझुक ए बाबरी. त्याने स्वतः आत्मचरित्र लिहिलं होतं. त्याचं नाव होतं तुझुक ए बाबरी. ही बाजूची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. तसंच बाबरने काय केलं होतं, इब्राहिम खान लोधी जो होता त्याला पानिपतच्या पहिल्या लढाईत त्याचा पराभव केला होता, किंवा त्याला पराभूत केलं होतं. आणि जी सल्तनत सत्ता होती तिचा त्या लढाईत शेवट केला आणि स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं, म्हणजे मुघल सत्तेचा त्यानं पाया घातला होता. तर बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, खालीलपैकी कोणती पूर्वांचलची एक पर्वतरांग नाही. आता पूर्वांचल कोणत्या भागाला म्हटलं जातं? तर बघा, आता आपला हा भारत आहे समजा. हा आपला भारत आहे. तर हा भारताचा जो भाग आहे तर या भागाला पूर्वांचल म्हटलं जातं. जे बोल्ड करून दाखवलेलं आहे त्या भागाला पूर्वांचल असं म्हटलं जातं. तर पूर्वांचलचा एक भाग नाही अशी पर्वतरांग कोणती आहे तर ती आहे झास्कर. कारण मिश्मी, नागा आणि पटकाई बूम ह्या सर्व टेकड्यांची नावं आहेत. आणि ह्या मिश्मी इथे आहे बघा, मिश्मी, नागा ह्या सर्व टेकड्या इकडच्या भागात आहेत, म्हणून ही झास्कर पर्वतरांग तिकडे नाही तर झास्कर आहे इथे. अशा प्रकारे पुढचा क्वेश्चन बघा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2011मधील महाराष्ट्रातील बालक लिंग गुणोत्तर म्हणजेच बाल लिंग गुणोत्तर डॅश डॅश मुली पर 1000 मुले आहे. म्हणजे किती मुली आणि किती मुले, म्हणजे 1000 मुलामागे किती मुली? बघा, तर त्याचं उत्तर आहे 894. म्हणजे 894 जर मुली असतील तर मुलं आहेत 1000. अशाप्रमाणे हे प्रमाण आपल्या देशात आहे. ते कधी? 2011च्या जनगणनेनुसार. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची रोख पुरस्कार रक्कम किती आहे. तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची रोख रक्कम आहे 25 लाख रुपये. म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, कोणत्या वर्षी सचिन रमेश तेंडुलकरला भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. सचिन तेंडुलकर जो की सर्वांचा प्रिय आहे, तर त्याला भारतरत्न कधी दिलं होतं तर ते दिलं होतं 2014मध्ये. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष राष्ट्रीय पक्ष नाही. तर ह्याचं उत्तर आहे शिवसेना. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, खालीलपैकी कोणता शास्त्रीय नृत्य प्रकार संत आणि सुधारक महापुरुष शंकरदेव, हे कसे तर संत पण आहेत आणि सुधारक पण आहेत, महापुरुष शंकरदेव यांनी प्रस्तुत केला आहे. तर त्याचं उत्तर आहे सत्तरीय. 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, भरतनाट्यम जे आहे तर हे भरत मुनीच्या नाट्यशास्त्रापासून त्याचा जन्म झालेला आहे. तसंच कथ्थक आहे, तर कथ्थक हे अवधचा जो नवाब होता वाजिद अली शाह याच्या दरबारात त्याचा जन्म झाला. म्हणजे त्याच्या दरबारात अशा प्रकारे कथ्थक
कथकचा जो डान्स आहे, फोल्क डान्स, तर तिथे तो केला जायचा आणि तिथून पुढं ती सुरुवात झालेली आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, राजीव गांधी प्राणी उद्यान, राजीव गांधी झुलॉजिकल पार्क महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा पार्क जो आहे तो पुणे जिल्ह्यात आहे. पुढचा क्वेश्चन पहा, काय दराची लढाई 1178 जी अनहिलवाडच्या ईशान्येला लढली गेली. अनहिलवाड एक ठिकाणाचं नाव आहे आणि त्याच्या ईशान्येला लढली गेली कोणती लढाई? कायदराची लढाई. तर कायदराची लढाई जी 1178 मध्ये लढली गेली तिच्यामध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला होता? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मोहम्मद घोरी, म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. ह्या कायदराच्या लढाईमध्ये मोहम्मद घोरीचा पराभव झाला होता. पुढचा क्वेश्चन पाहू, डॅश डॅशच्या सदस्यांना सामान्यतः लाल शेवाळ म्हणतात कारण त्यांच्या शरीरात लाल रंगद्रव्य म्हणजेच फायकोइरिथ्रिनचे प्राबल्य असते. आता फायकोइरिथ्रिन ज्या घटकामध्ये असतं तर त्याला लाल रंग येतो. कधी कधी असं पण क्वेश्चन येऊ शकतो, खालीलपैकी कशामुळे लाल रंग येतो? तर त्याचं नाव आहे फायकोइरिथ्रिन. तर बघा आता, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे लाल शैवाल वर्ग, म्हणजे लाल शैवाल जे असतं त्याच्यामध्ये फायकोइरिथ्रिनचं प्राबल्य असतं म्हणून त्याला लाल रंग आलेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या क्षेत्रासाठी श्री परशुराम आत्माराम गंगावणे यांना 2021च्या पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पारंपरिक लोककला. पारंपरिक लोककलेमध्ये परशुराम आत्माराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार दिला होता कारण ते त्याच्यामध्ये फेमस व्यक्तिमत्व होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, नोव्हेंबर 2019 मध्ये श्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे डॅश डॅश मुख्यमंत्री झाले होते. तर आता उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री झाले होते 2019 मध्ये, तर ते कितवे मुख्यमंत्री होते तेव्हा? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 29वे मुख्यमंत्री होते. आता तुम्ही मला श्री एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत तर ते कितवे मुख्यमंत्री आहेत सध्या, त्याचं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर सांगणार आहात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणी मूकनायक हे वर्तमानपत्र सुरू केले? तर मूकनायक हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलं होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतामध्ये जर एखाद्या गावाची लोकसंख्या डॅश डॅशपेक्षा कमी असेल तर अशी एकापेक्षा अधिक गावे एका ग्रामपंचायती अंतर्गत येतात. म्हणजे त्याला गट ग्रामपंचायत किंवा ग्रुप ग्रामपंचायत असं म्हटलं जातं. बघा, तुमच्या हे लक्षात आलं असेल, जे खेड्यातून बिलॉंग करतात तर 2 वाड्या वस्त्या एकत्र करून एक ग्रामपंचायत स्थापन केली जाते. तर ती किती लोकसंख्येच्या आतमध्ये पाहिजे? तर 500 लोकसंख्येच्या आतमध्ये जर लोकसंख्या असेल त्या गावची तर 2 गाव मिळून किंवा 3 गाव मिळून अशी ग्रुप ग्रामपंचायत स्थापन केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाकडून राज्य धोरणाचे निर्देशात्मक तत्व म्हणजे प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज घेतले आहेत? तर निर्देशात्मक तत्व किंवा प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी कोणाकडून घेतलेलं आहे? तर ते घेतलेलं आहे आयर्लंडकडून. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, संयुक्त राज्य म्हणजेच अमेरिका USA ते त्यांच्याकडून काय घेतलेलं आहे? तर त्यांच्याकडून घेतलेले आहेत फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत हक्क. मूलभूत हक्क अमेरिकेकडून घेतलेले. मग रशियाकडून काय घेतले आपण? तर रशियाकडून घेतलेत मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य हे रशियाकडून घेतलेले आहेत. मग फ्रान्समधून काय घेतलंय? तर फ्रान्समधून घेतले जी आपली प्रस्तावना आहे ना, तर प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता हे तत्व घेतलेले आहेत. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे तत्व आपण कोणाकडून घेतलेले आहेत? 3. तर हे घेतलेत फ्रान्सकडून. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या देशाकडून वेगवेगळे तत्व घेतलेले आहेत आणि त्यानुसार आपली राज्यघटना आपण बनवलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, खालीलपैकी कोणी हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना केली होती? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे महात्मा गांधी यांनी हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना केली होती. बघा, पुढचा क्वेश्चन आहे, पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील डॅश डॅश लेण्यामध्ये सातवाहन राजवंशातील महत्त्वाच्या व्यक्तीची नावे कोरलेली आहेत. तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर ह्याच्यावर खूपदा क्वेश्चन आलेला आहे. इव्हन राज्यसेवेला सुद्धा ह्याच्यातला क्वेश्चन आलेला आहे. तर जुन्नर येथील नाणेघाटमधल्या ज्या लेण्या आहेत तिथे वेगवेगळ्या व्यक्तींची नावे कोरलेली आहेत. 19 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतीय वनस्पती सर्वेक्षण म्हणजेच बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे? तर हे मुख्यालय आहे कोलकाता, म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये आहे कोलकाता. तिथे याचं बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाचं मुख्यालय आहे.
नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोण भारतीय लघु उद्योग विकास बँक मध्ये एक भागधारक नाही? तर लघु उद्योग विकास बँकमध्ये भागधारक कोण नाही? तर ती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे 1 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सिडबीची भागधारक नाही. मग भागधारक कोण आहे? तर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे भारत सरकार आहे, तसंच नाबार्ड आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया हे त्याचे भागधारक आहेत. फक्त नाही ते कोण? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पुढचा क्वेश्चन पाहू. सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या डॅश डॅश या विभागात येतो. बघा, पाठीमागच्या विभागातच मी विभागाची सगळी माहिती सांगितली होती. त्याच्यात कोणते जिल्हे येतात हे सांगितलं होतं. तर सांगली जिल्हा कोणत्या विभागात येतोय मग? तर तो येतो पुणे जिल्ह्यात. पुढचा क्वेश्चन पहा. जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक म्हणजेच मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स किती मापदंडावर तयार केला जातो? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो आहे हा किती मापदंडावर तयार केला जातो? तर त्याच्यामध्ये 10 निर्देशांक असतात. म्हणजे 1 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. 10 निर्देशांक असतात आणि 3 आयाम मध्ये हा वितरित केला जातो. पुढचा क्वेश्चन पाहूया. आता बघा, मंगेश पाडगावकर यांना 2008 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यात झाला होता. मंगेश पाडगावकर जे होते त्यांना 2008चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला होता आणि ते कोणत्या जिल्ह्याचे होते? तर ते होते सिंधुदुर्ग जिल्हा. नेक्स्ट आहे. खालीलपैकी कोणते भारतीय राज्य सर्वात कमी लोकसंख्येचे आहे? तर सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे सिक्कीम. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. तर सर्वाधिक जास्त लोकसंख्येचं राज्य कोणतं आहे? तर ते आहे UP म्हणजेच उत्तर प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन आहे. 2011च्या जनगणनेनुसार डॅश डॅश वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती जी कोणत्याही भाषेत समजून घेऊन दोन्ही म्हणजे वाचन आणि लेखन म्हणजे लिहू शकते किंवा वाचू शकते तिला साक्षर मानले जाते. तर मग किती वयाची व्यक्ती साक्षर मानली जाते? जिला वाचन पण येते आणि लिखाण पण येते तर ती आहे 7 वर्ष वयाची. म्हणजेच 25चं 3 नंबर उत्तर आपलं करेक्ट आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला डेलीचे व्हिडिओ पाहण्यासाठी अपडेट भेटून जाईल. थँक्यू व्हेरी मच.